ऑफिसर जया जगदाळे, सामान्य जनतेला आणि मीडियाला काही प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणं अपेक्षित आहे. द्या. ऍक्च्युली आज ना उत्तर द्यायचं मूडच नाहीये माझं. त्यापेक्षा तुमचा प्रश्नच सोडवून टाकते. युवराज खांडेकर, ये 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 ये. झाल्या सगळ्या प्रोसिजर वगैरे, सह्या वगैरे सगळ्या झाल्या? आता सांग बरं, पोलिसांनी तुझ्या बरोबर जरा तरी गैरवर्तन केलं का? युवराज, घाबरायची गरज नाही, मी तुझ्या बरोबर आहे. खरं काय ते सांग. नाही. घ्या. काय बघतो काय? एसी फुल करायचं आणि निघायचं इकडनं. बोलवेपर्यंत परत नाही यायचं. कुठे चाललात? थांबा. रिलॅक्स मॅडम. काय चाललंय? काय ना, तुम्हाला सौद्याची माणसं कळतात पण सौद्याची जागा कळत नाही. ही कशी परफेक्ट जागा आहे. आता बोला. श्रीमंत असण्याचे ना फायदे आहेत. खर्च कुठे करायचा आपोआप कळतं. दे यू गो. पण काय आहे ना, श्रीमंत असून सुद्धा असं किंमतच करता येत नसेल, काय उपयोग आहे त्या श्रीमंतीचा? किंमत बोला. 2 करोड. माझ्या मुलाची किंमत ह्याच्यापेक्षा जास्त आहे. 4 करोड आहेत. मोजून घ्या. ओके. नोटांचे नंबर सिरियल प्रमाणे नाही आहेत. इम्प्रेस्ड. एवढं तर कळतं ना पद्मिनी खांडेकरला. मग हेही कळत असेलच की ह्या डील बद्दल बाहेर कोणालाही काहीही कळता कामा नये. माझ्या विरोधात असेही तुमच्याकडे काहीच पुरावे नाही आहेत, पण तुमच्या मुलाबद्दल रचायला माझ्याकडे खूप काही आहे. सो ही डील आपल्यातच झाली हा शब्द देते मी. माझ्या मुलालाही याबद्दल मी काहीही कळू देणार नाही. पण जगाच्या दृष्टीने आता माझा मुलगा निर्दोष आहे. करेक्ट? करेक्ट. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. संशयित म्हणून अटक केली होती, आता सोडतोय. नो मोर क्वेश्चन्स. चला निघा. चला चला, मॅडम बोलले ना, चला निघा. चला चला, सांगितलं ना मॅडम, चला.